नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्या सगळ्या चॅनलचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आपली मॉर्निंग झालेली आहे ती म्हणजे रेवापासून, आणि ती आज थोडी वेगळ्याच मूडमध्ये होती. एकदम मस्ती करते सकाळी सकाळी. आणि बघा कशी करते. आता नवीन नवीनच ती शिकते, नवीन नवीन ती ॲक्टिव्हिटी करते आणि खूप छान वाटतं. लहान बाळ राहिलं ना घरात, दिवस कुठं जातो ते कळतच नाही. अजून रेवा इतकी मस्ती करते, थोडीशी ती जास्तच आगाऊ आहे. आणि तिचं असं असतं की सकाळी सकाळी मला मम्मा जवळच राहायचं, म्हणून ती जेवूला अजिबात काही आवरू वगैरे देत नाही. आणि तिच्यासोबत सकाळची म्हणजे आई हे मी म्हणजे खूप छान वाटतं. सकाळची रुटीन असते आमची, रेवापासून स्टार्ट होते. तर इकडे जयू गेली तिकडे बाहेर, तिकडे तिचं लक्ष होतं. त्यानंतर मी पूजा वगैरे केली सकाळची, कारण इशूचे स्कूल असते ना, मग थोडीशी घाई होऊन जाते. मग पटकन पूजा करून घेतली. आणि इकडे तीही रेडी झाली होती. तिचा आज स्पोर्ट ड्रेस होता, कारण वेडनेसडे होता ना म्हणून. आणि ती रेडी झाली, चहा बिस्किट वगैरे घेतलं तिने. आणि मग ती हनुमान चालीसा इकडे वाचते. आणि मी तिला टिफिनला आहे तर आज शेंगदाण्याची चटणी आणि पोळ्या बनवल्या. त्यानंतर इकडे शेवग्याच्या शेंगा पण टाकल्या होत्या मी शिजण्यासाठी. आणि इशूचा टिफिन वगैरे रेडी झाला, तिची पण हनुमान चालीसा वाचली गेली. तर जयू बाकीचा आवरत होती, तर थोड्यात ती म्हटली की मम्मा माझी आधी टेस्ट घेऊन घे, मी बरोबर लर्न केलं आहे का नाही. तर तिने सगळं व्यवस्थित पाठ पण केलं होतं तिकडे. मग घेते. आणि रेवा अजिबात घेऊ देत नव्हती. ती पूर्ण तो पेपर आहे ना तो एकदम ओढत होती, इशूकडे बघून हसत होती. तिला ते म्हणजे जी इशू बोलत होती तिला खूपच छान वाटत होतं. तर तिकडे हिची मी टेस्ट वगैरे घेतली आणि बघा कशी ओढते तिथे पेपर, अजिबात घेऊ देत नव्हती. जबरदस्ती घेतली मी कसं तरी. आणि नंतर तिने काय केलं, रेवाने ओढून घेतला माझ्या हातातनं पेपर, आणि तो पेपर फाटला म्हणून. इशू थोडीशी नाराज झाली होती. नंतर तिला काही रेवाने फाडला म्हणून ती थोडी शांत पण झाली. त्या जागेवर मी फाडला असतं तर मला रागवलं असतं तिने थोडंसं. तर इकडे तिचे शूज टाकायचे बाकी होते आणि अजून 10 मिनटं बाकी आहेत, पण ती लवकर जाते. तर बघा इशूसोबत ती किती मस्ती करते, कारण इशूला जास्त वेळ भेटत नाही ना खेळायला, कारण सकाळी इशू थोडीशी उशिरा उठते आणि ती रेवा थोडीशी लवकर उठते. आणि जेव्हा इशू एखाद वेळेस उठते तेव्हा रेवा झोपलेली असते. ती स्कूलमधून आल्यानंतर तिला रेवा भेटते. म्हणून इशूला खूपच आवडते तिच्यासोबत खेळायला. आणि इशूला असंही लहान बाळ असतात ना, ते खूपच आवडतात. तर तर रेवासोबत अजून तर तिची ती बहीणच आहे, तर किती छान खेळते बघा. आणि खूप व्यवस्थित सांभाळते ती, अजिबात हे करत नाही. पण रेवा थोडीशी मस्तीखोर आहे. तर बघा कशी करते, अजिबात जात नव्हती. तिने जबरदस्ती घेतलं माझ्याकडून. तिचं असं म्हणणं होतं की लांबून खेळ माझ्यासोबत, मला घेऊ नको. तर इकडे तिने बॅग वगैरे घेतली आणि परत ती अजून रेवाजवळ आली, कारण रेवाला पण रडवायला तिला आवडतं. आणि बघा कशी करते, रेवाला असं वाटते की ती मला घ्यायलाच येते ना, म्हणून मागे होत होती. तर पूर्ण रेडी झाली होती इशू. आणि इशूचा आज तिसरा पेपर आहे, तो म्हणजे मराठीचा. आणि माझं फक्त इशूचा टिफिन वगैरे झाला होता, देवपूजा वगैरे झाली होती, पण बाकीचं सगळं आवरायचं बाकी होतं. तर इशू जाते ना त्यानंतरच मला काही काम करायला वेळ भेटतो. आणि इकडे इशू गेली आणि इशू जाते तोपर्यंत रेवा तिच्याकडेच बघत होती, रेवा दीदी कुठं गेली. आणि तुम्हाला बोलली ना की माझं सगळं आवरायचं बाकी होतं. तर मग मी काय केलं, आणि जयू ही बाहेर कपडे वगैरे आवरत होती, तर मी खाली रेवाला बेड बनवून दिला, मस्त व्यवस्थित लोड वगैरे लावून दिलं. मागे पण तिला पिलो लावून दिला, म्हणजे तिला काही त्रास नको म्हणून. आणि एकदम मस्ती बसलेली होती ती, मस्तीत एकदम खेळायला आवडत होती तिला, कारण तिला ते खेळणी वगैरे दिली होती जवळ, म्हणून एकदम छान बसली होती. माझी भाजी झाली, बाकीचं भाकरी वगैरे झाल्या, तोपर्यंत एकदम शांत बसली ती. त्यानंतर मी तिला झोपवलं पण, कारण जेवीचं पण आवरून झालं होतं. मग झोपवलं आणि घरातलं आवरून घेतलं. भाजी वगैरे झाली, भाकरी झाल्या आणि किचनचं आवरायचं बाकी होतं. पण मी आली इकडे आईंचा टिफिन देण्यासाठी, कारण वेळ झाला होता म्हणून पटकन देऊन आला. आणि मी आईंना दाखवलं नाही, कारण शेतात असताना म्हणून रुमाल वगैरे टाकलेला असतो आईंनी, मग दाखवलं नाही. आई पण कम्फर्टेबल नसता म्हणून मी काही शूट वगैरे केलं नाही. आणि आज भरपूर असं कांदे पण लावून झालेलं आहे. आणि इशूचे सध्या पेपर चालू आहेत ना, म्हणून ती लवकर येते. 2 वाजले आता. तर ती इकडे आली, हँडवॉश वगैरे केलं आणि रेवाची आंघोळ पण झाली. आंघोळ करून झोप झाली छान. मग आता मॅडम मस्तीच्या मूडमध्ये, आणि किती छान मस्ती करते तुम्ही बघू शकता. आणि आता तिचे थोडीशी मस्ती वगैरे करून झाली होती, तर मी आता तिचे शॉर्ट पण घेतले, रिंग लाईट वगैरे लावलेली होती इकडे, शॉर्ट वगैरे घेतले. आणि तिला आता मी बिस्किट दिलं खायला, कारण तिने खूप म्हणजे 2-3 शॉर्ट घेतले आणि आज अजिबात त्रास दिला नाही. दरवेळेस मी जेव्हा शॉर्ट घेते ना तर ती खूप त्रास देते मला, बसत नाही किंवा कॅमेऱ्याकडे बघत नाही, खूप
खूप त्रास देते ती. आणि त्यानंतर मी इकडे तिला रूममध्ये आणलं, कारण मला पण तयारी वगैरे करायची होती. अजून संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी होऊन जाते. मग मी इकडे फ्रेश झाली थोडीशी, मग तयारी वगैरे केली. आणि आई नसल्या की जेव्हा जयू आवडते तेव्हा मी सांभाळते रेवाला, आणि मी आवडते तेव्हा जयू सांभाळते रेवाला, असं असतं आमचं. आणि यशू मॅडम इकडे अभ्यास करत आहे. स्कूलमधून आली, मस्त बाहेर गेली, सायकल वगैरे फिरून आली, मग आता आली. तिचं अजून उद्याचा पेपरसाठी ती अभ्यास करते. तर इकडे स्वयंपाक चालू होता. तर आज बनवायचं होतं पिठलं, भाकरी आणि खिचडी. तर जयू इकडे भाकरी करत होती, मी पिठलं बनवणार होती, पिठलं आणि खिचडी. आणि ती जोपर्यंत भाकरी बनवते ना तोपर्यंत मला रेवाला सांभाळायचं होतं. आणि रेवाला थोडीशी खेळवली तिला, नंतर तिला मी छान अशी तिची झोप पण घेतली. झोपली होती ती. आणि इशूने आता जो अभ्यास केला तो दाखवायला आली होती मी, आणि तिची आता बघा छान अशी झोप पण झाली ना. आणि आता जस्ट ती उठली आणि थोडासा तिचा मूड आहे तसा, म्हणजे आता उठली झोप येत ना म्हणून तसा मूड आहे तिचा. तर संध्याकाळची पूजा वगैरे करते आता. रेवाला आहे तर मी जयू दिलं. तर इकडे आरती वगैरे लावली. आणि आता आहे तर तुळशीला आणि दारात मी दिवा लावते, तर तो पण लावून घेते. मग मी पिठलं करायला घेईल म्हटलं. आणि आत्ता वाजले 6:30. तर आधी पूजा वगैरे करून घेतली. तेवढ्यात आई पण आल्या आणि आईंना इकडे चहा पण ठेवला. आणि काल आहे तर आम्ही जेवायला बसलो होतो ना, तर जयू तिकडे पाणी भरत होती पिण्यासाठी. तर तिच्याकडनं अचानक हा नळ मुडला. तर बेसिंगचा नळ होता आणि भांडी वगैरे सगळे आवरतो आपण म्हणून खूप त्रास झाला कालपासून तर आज संध्याकाळपर्यंत. आणि फायनली आता नळ आणला त्यांनी नवा, आणि तो व्यवस्थित बसवला. तर आणि नळ वगैरे बसवला. आणि इकडे आम्ही पिठलं वगैरे बनवलं, पिठलं, खिचडी, भाकरी, स्वयंपाक पण झाला होता. तर कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.